तर स्किनमध्ये होमिओपॅथीचा रोल कसा आहे आणि त्यात कितपत पेशंटला फरक पडू शकतो? मुलगी होती, लहान होती. त्यामुळे ते जरासे ऑफकोर्स घरातले थोडेसे पॅनिक झाले होते. मग मी ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये आम्ही फोनवर, टेलिफोनिक कॉलवर आम्ही सगळी हिस्ट्री घेतो. जसं आम्ही ओपीडीमध्ये समोर बसून. 1 महिन्यानंतर जेव्हा फोटो पाठवले त्यांनी मला फॉलोअपचे, तेव्हा मी फारच शॉक झालो सर, की 5 वर्षाचा सोरायसिस एका महिन्यामध्ये सिम्प्टम तर तिचे अगदी कमी झाले. 5 वर्षाचा आजार एका महिन्यामध्ये एवढा बरा झाला. साधारण एक 12 वर्षाची मुलगी आई-वडील घेऊन आले. तिचा डॅन्ड्रफ इतका सिव्हिअर होता सर, म्हणजे आपण म्हणतो ना असं लेअरवर लेअर, नॉर्मल स्काल्प दिसत नव्हता. थायरॉइड ट्रीटमेंट काही आहे का होमिओपॅथीमध्ये? जसं जसं होमिओपॅथी ट्रीटमेंट पुढे जाईल तसं तसं आम्ही विथ रिपोर्ट्स बघून पेशंटचे जे करंट मेडिकेशन आहे त्याचा डोस हळूहळू मी कमी करतो. अच्छा. एका पर्टिक्युलर पॉईंटला स्टॉप करतो रिपोर्ट बघून, आणि काही दिवसांनी होमिओपॅथी सुद्धा आम्ही बंद करतो. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. होमिओपॅथी म्हणजे नुसत्याच साबुदाण्याच्या गोळ्या. होमिओपॅथी म्हणजे नुसतंच संथ चालणारं ट्रीटमेंट. होमिओपॅथी म्हणजे नुसतंच प्लॅसिबो इफेक्ट. आणि होमिओपॅथी एक अशी उपचार पद्धती ज्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. जर तुमच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या असतील तर तुमचं ज्ञान अतिशय अपुरं, तोकडं आणि गैरसमजुतीवर आधारित आहे. कारण होमिओपॅथीमध्ये अक्यूट तर सोडाच, पण जुनाट आजारसुद्धा आश्चर्यकारकरित्या लवकरात लवकर बऱ्या होतात. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी करणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आजची आपली मालिका होमिओपॅथिक स्पेशल आहे आणि ह्या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर रुपेश सिंघवी सर. पण रुपेश सरांसोबत या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. चॅनल पूर्ण बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि हो, तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. हा आपला जो भाग आहे तो स्किन आणि हेअर या विषयावर आहे. तर सरांकडनं एकदा आपण परत जाणून घेणार आहोत की ह्या स्किन आणि हेअरमध्ये होमिओपॅथीचं रोल नेमकं काय आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आरोग्याच्या या राजमार्गावर. माझा पहिला प्रश्न, स्किन आणि होमिओपॅथी. कारण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट म्हटलं की आपण बऱ्याचशा वेळेस स्टेरॉइड्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी वापरतो, ज्याचे साईड इफेक्ट्स वारंवार आपण बघायला मिळतात आपल्याला आणि त्याचे ट्रीटमेंट पर्मनंट नसते. तर स्किनमध्ये होमिओपॅथीचा रोल कसा आहे आणि त्यात कितपत पेशंटला फरक पडू शकतो? डेफिनेटली सर, स्किनमध्ये होमिओपॅथीचा रोल फार मोठा आहे. कारण की बऱ्याच वेळेस स्किनचे जे आजार असतात हे डीप लेवलला गेलेले असतात, आणि होमिओपॅथी मेडिसिन्स मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की होमिओपॅथी मेडिसिन्स फार डीप लेवलला काम करतात. त्याच्यामुळे जेव्हा ऑफकोर्स होलिस्टिक ॲप्रोचप्रमाणे जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो त्याप्रमाणे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मेडिसिन आम्ही देतो, आणि त्याप्रमाणे पेशंटचा पूर्ण 101% त्वचेचा आजार हा बरा होतो. ग्रेट. सर, आम्हाला काही एक्झाम्पल्स सांगा. तुमचे केसेस आम्हाला फार छान वाटतात ऐकायला. नक्कीच सांगेल सर. हे एक पहिली केस आहे सर. हे पेशंट एक साधारण 15 वर्षाची मुलगी आहे. ती आहे जोधपूरची. अच्छा. ओके. हे मी ऑनलाईन कन्सल्टेशन केलेलं होतं. आता हिचा जो भाऊ आहे तो पुण्यात काम करतो, आणि तो ते फोटोज घेऊन माझ्याकडे आला. फोटोज त्यांनी मला दाखवले. हे सोरायसिसची केस आहे. तिला 5 वर्षापासून हा त्रास होता. ऑफकोर्स बऱ्याच ट्रीटमेंट केल्या त्यांनी जोधपूर साईडला, परंतु तात्पुरता फरक पडत होता. वारंवार ते सोरायसिससारखं तिला दिसत होतं, इचिंग होतं, रॅशेस होते, बरंच काही तिला त्रास होत होता. ब्लड कलेक्शन असायचं, अधूनमधून ते स्केलिंग जसं असतं स्केलिंगचं प्रमाण वाढायचं, आणि असा त्रास वाढत असल्यामुळे त्यात मुलगी होती, लहान होती, त्यामुळे ते जरासे ऑफकोर्स घरातले थोडेसे पॅनिक झाले होते. मग जेव्हा तिचा भाऊ माझ्याकडे आला, त्यांनी फोटोज दाखवले. मग मी ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये आम्ही फोनवर, टेलिफोनिक कॉलवर आम्ही सगळी हिस्ट्री घेतो, जसं आम्ही ओपीडीमध्ये समोर बसून. आणि पेशंट बाहेर असल्यामुळे आम्ही असं पेशंटचा एक फोटो मागून घेतो, फुल फोटो मागून घेतो पेशंटचा, जेणेकरून आम्हाला पेशंटची बॉडी लँग्वेज लीन, थिन आहे, फॅटी हे कळतं. असं मी ऑनलाईन कन्सल्टेशन या पेशंटबरोबर केलं, आणि ऑनलाईन कन्सल्टेशननंतर मेडिसिन तिच्या भावावर पाठवून दिले. पाठवल्यानंतर 1 महिन्याचे पाठवले. 1 महिन्यानंतर जेव्हा फोटो पाठवले त्यांनी मला फॉलोअपचे, तेव्हा मी फारच शॉक झालो सर, की 5 वर्षाचा सोरायसिस एका महिन्यामध्ये सिम्प्टम तर तिचे अगदी कमी झाले, परंतु सोरायसिसचे ज्या रॅशेस असतात इतके सुंदररित्या कमी झाले. जर तुम्ही ते फोटो बघताल तर तुम्ही आश्चर्यचकित होल. 5 वर्षाचा आजार एका महिन्यामध्ये एवढा बरा झाला,
आणि जेव्हा ट्रीटमेंट जशी जशी पुढे होत गेली ऑलमोस्ट 5-6 महिन्यामध्ये तिचा पूर्ण सोरायसिसचा बरा झाला. मस्त. आणि आज त्या एकदम ती मुलगी एकदम छान खुशी आयुष्य जगते सर. असं एक पहिली सोरायसिसची केस आहे. दुसरी एक केस आहे, एक 60 इयर्स मेल पेशंट. तर हे जेव्हा आले, यांचा सोरायसिस जो होता सर, इतका वास्ट स्प्रेड झाला होता, की होता 3 वर्षापासून. ओके, ऑफकोर्स बऱ्याच ट्रीटमेंट केल्या होत्या. पण त्यांना ऑलमोस्ट शरीराच्या बऱ्याच पार्ट्सवर होता. पायावर होता, हातावर होता, पोटावर होता, छातीवर होता, पाठीवर होता, बटॉक्सवर होता. पायाला तर फार ऑलमोस्ट पूर्ण पाय कव्हर झाला होता. आणि हे जेव्हा आले त्यांना इतके परेशान झाले होते खाजेनी, इचिंग. प्रचंड परेशानी होती. त्यांना कोणत्याही त्यांच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करता येत नव्हतं, काही नव्हतं. जेव्हा आले हिस्ट्री मी घेतली, होलिस्टिक अप्रोच, मेडिसिन सुरू केले, तर पहिल्या फॉलोअपमध्ये त्यांचं खाज बंद झाली अरे वा. ऑलमोस्ट. दुसऱ्या फॉलोअपमध्ये इचिंग म्हणजे खाज येणं, ते स्केलिंग जे असतं ते स्केलिंग कमी झालं, आग होणं ते कमी झालं. आणि जो फोटो आहे जर तुम्ही पाहताल त्यांच्या पायाचा स्पेस जो फार ऑलमोस्ट पूर्ण पाय कव्हर झाला होता सर, फार ते विचित्र दिसू शकत होतं. म्हणजे आपण असं नॉर्मली जर बघितलं कुणी बघू शकत नाही तो फोटो. तर तो जो बिफोर आफ्टर जर फोटो पाहिला ना, एकदम म्हणजे बिग मिरॅकल. ओके. आणि असं ट्रीटमेंट जशी पुढे होत गेली, त्यांचे एक सोरॅटिकचे पॅचेस होते ते ऑलमोस्ट कमी होत गेले. त्यांचंही 6 महिने ते 8 महिन्यामध्ये पूर्ण बरं झाला. 1 वर्षामध्ये ट्रीटमेंट आम्ही स्टॉप केली. वा. आज त्यांना काही त्रास नाही आहे. ओके. आता पुढची एक केस आहे, हे एक्झिमा आहे. मराठीत अच्छा. त्याला इसम म्हणतात. ओके. हे एक साधारणतः 56 वर्षाच्या आजी होत्या. त्यांना तो जो आजार सुरू झाला, म्हणजे जेव्हा ते माझ्याकडे आले त्यांना दोन्ही हातावर होता. पाम्स. ओके. बोथ पाम्स. आणि पाम्सवर असल्यामुळं आणि एक लेडीज असल्यामुळे त्यांना दैनंदिन काम करणं फार त्रासदायक होतं. बरोबर. आणि त्रास होता पण बऱ्याच वर्षापासून, जवळ 8 वर्षापासून त्रास होता. बरंच ट्रीटमेंट करून आले. जेव्हा ते आले तेव्हा ते एक्झिमा बघितला होता. भरपूर असे क्रॅक्स अँड फिशर असतात त्याच्यामध्ये, भेगा पडतात आपण जसं म्हणतो तसं भेगा पूर्ण दोन्ही हाताच्या पाम्सवर तशा भेगा पडलेल्या होत्या. आणि हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं मला एक कळालं की त्यांना मानसिक लेवलला एक त्रास होता, की जेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न झालं, घरी सून आली आणि त्यानंतरचे जे 2-3 वर्ष होते त्याच्यामध्ये त्यांना बरेच काही मानसिक त्रास झाला असेल, त्यांना फॅमिली स्ट्रेस. आणि या स्ट्रेसनंतर त्यांना तो त्रास सुरू झाला. अच्छा. ओके. सो मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना मेडिसिन दिलं. 1 महिन्यामध्ये त्यांचा हात इतका सुंदर दिसायला लागला, वा. की ते म्हणले, "सर मी हा हात 8 वर्ष पहिले होता. 8 वर्षानंतर मी हात इतका सुंदर बघते." हो, हो. तर तेही पेशंट अतिशय सुंदररित्या बरे झाले. तुम्ही जर फोटो बघता सर, तर खरंच तुम्ही फार आनंदी होताल. होमिओपॅथीबद्दलचा बिलीफ तुमचाही फार वाढेल अजून. ओके. ग्रेट. अशा ह्या 3 स्किनच्या केसेस होत्या. आता पुढची एक केस आहे ती आपण हेअरफॉल आणि डॅन्ड्रफची आहे. अच्छा. आता हे जी मुलगी होती, साधारण एक 12 वर्षाची मुलगी, आई-वडील घेऊन आले. तिचा डॅन्ड्रफ इतका सिव्हिअर होता सर, म्हणजे आपण म्हणतो ना असं लेयरवर लेयर, नॉर्मल स्काल्पच दिसत नव्हता. म्हणजे पूर्ण व्हाईटिश स्काल्प. अरे बाप. इतकं स्केलिंग होतं डॅन्ड्रफचं, की सुरुवातीला मला असं वाटलं इट माईट बी सिबोरिक डर्मेटायटिस, म्हणजे डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू. पण आफ्टर डिटेल हिस्ट्री मला कळालं की हा डॅन्ड्रफ आहे आणि फारच सिव्हिअर आहे. ओके. आणि या डॅन्ड्रफमुळे तिला हेअरफॉलही फार होत होता. आता सर्व हिस्ट्रीवर घेतल्यानंतर सर्वात पहिल्या फॉलोअपमध्ये तिचा हा डॅन्ड्रफ जो आहे तो बऱ्यापैकी कमी झाला. दुसऱ्या फॉलोअपमध्ये अजून कमी झाला आणि बाय डिफॉल्ट त्याबरोबर तिचं हेअरफॉलही कमी होत गेलं. 3-4 महिन्यामध्ये तिचा पूर्ण स्काल्प जो आहे तो नॉर्मल झाला. हो. ओके. वा, वा, वा. फार तर फार 8-9 महिने ट्रीटमेंट चालू ठेवली सर. तिचा स्काल्प जो पहिलेचा होता तो तिला पूर्ववत मिळाला. अँड सी इज टुडे व्हेरी हॅप्पी. आज ते काही मेडिकेशन माझ्याकडनं घेत नाही. मीच मस्त. ट्रीटमेंट स्टॉप केली. व्हेरी हॅप्पी. ग्रेट. सर, आपण स्किन आणि हेअरचं बरंच काही बघितलं आता, पण काही असे किचकट आजार असतात जे लवकर बरे होत नाही किंवा लाईफलाँग पेशंटना ते कॅरी करायला लागतात. उदाहरणार्थ थायरॉईड. त्याच्याबद्दल काही सांगा. रिव्हर्सल किंवा थायरॉईड ट्रीटमेंट काही आहे का होमिओपॅथीमध्ये? डेफिनेटली आहे सर. होमिओपॅथीमध्ये आम्ही रुटीनली रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो. रिव्हर्सल याचा अर्थ असा असतो की पेशंट जे करंट मेडिकेशन घेत आहेत थायरॉईडचे, अशामध्ये आम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हळूहळू जसं जसं होमिओपॅथी ट्रीटमेंट पुढे जाईल तसं तसं आम्ही विथ रिपोर्ट्स बघून पेशंटचे जे करंट मेडिकेशन आहे त्याचा डोस हळूहळू आम्ही कमी करतो. अच्छा. एका पर्टिक्युलर पॉईंटला स्टॉप करतो रिपोर्ट बघून. आणि काही दिवसांनी होमिओपॅथीसुद्धा आम्ही बंद करतो.
याला म्हणतात थायरॉईड रिव्हर्सल. असे आम्ही रुटीनली भरपूर पेशंट बरे केलेत. याचे रिपोर्ट्स तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटला, इंस्टाग्राम अकाउंटला GMS होमिओपॅथी या फेसबुक पेजचं नाव आहे आणि इंस्टाग्राम पेजचं नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बिफोर आफ्टरचे रिपोर्ट निश्चित बघू शकता. ग्रेट. आणि ह्याचं काय म्हणाल, डायबिटीजबद्दल काय म्हणाल? डायबिटीजचंही असं आहे सर. डायबिटीजचं रिव्हर्सलमध्ये होमिओपॅथी, डाएट ह्या 2 कॉम्बिनेशन फार महत्त्वाचे आहेत. ऑफकोर्स डायबिटीजमध्ये लाईफस्टाईल चेंजेस फार महत्त्वाचे आहेत. इनफॅक्ट मी असं म्हणेल की जेव्हा पेशंट आमच्याकडे डायबिटीज रिव्हर्सलसाठी येतो, तेव्हा पेशंटचे जे मेडिकेशन्स ऑफकोर्स आम्ही थायरॉईडसारखंच असं करतो. हळूहळू जसं होमिओपॅथी आम्ही ट्रीटमेंट पुढे जाते, तसंच त्याचे मेडिकेशन्स आम्ही रिपोर्ट HbA1c, BSL, फास्टिंग, PP, युरिया म्हणजे किडनीचे रिपोर्ट्स, युरिनचे रिपोर्ट हे सगळे आम्ही चेक करतो. त्यानंतर त्यांचे करंट मेडिकेशन्स हळूहळू आम्ही ते डोस कमी करून स्टॉप करतो. परंतु ह्याच्यामध्ये फक्त होमिओपॅथी मेडिसिनचा जसा रोल फक्त नाही आहे, त्याच्याबरोबर पेशंटचं डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींचं एक हे कॉम्बिनेशन आहे. बरोबर. असं आहे. आणि ऑफकोर्स जसं पेशंटचे डायबिटीज रिव्हर्सलमध्ये मेडिकेशन बंद केले, की काही दिवसानंतर मे बी समजून घ्या वर्षभर 2 वर्ष आम्ही पेशंटला फक्त होमिओपॅथी, डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल याच्यामध्येच पेशंटचे आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवतो. आणि त्याच्यामध्ये पेशंटचे पूर्ण रिपोर्ट्स HbA1c जसं मी आता सांगितलं हे चेक करून त्यानंतर आम्ही होमिओपॅथी मेडिसिन बंद करतो. असं आहे सर. याला म्हणतात डायबिटीज रिव्हर्सल. हे आम्ही रुटीनली भरपूर पेशंट बरे केलेले आहेत. आणि याचे रिपोर्ट्स तुम्ही माझ्या आता मी जसं नाव सांगितलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुम्ही निश्चितच बघू शकता. ग्रेट. सर, खूप छानच तुमचे सगळे केसेस आवडलेत मलाही आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडले असतील. एक फक्त छोटासा मेसेज आमच्या त्या प्रेक्षकांसाठी ज्यांना होमिओपॅथीवर जास्त विश्वास नाही आहे, तुम्ही काय सांगाल त्यांच्याकरता? मी असं सांगेल सर की एक होमिओपॅथी अशी पॅथी आहे, ही नैसर्गिक पॅथी आहे. ह्याच्या औषधं सर्व हरित सब्जेपासून बनलेले आहेत. जे आपण जेवतो त्याच्यापासून ही औषधं बनलेली आहे. तर तुमचे ॲक्यूट आजार असू द्या, जुनाट आजार असू द्या, तुम्ही होमिओपॅथी घ्या. आणि एकदा होमिओपॅथीने पेशंट बरा झाला म्हणजे तो नैसर्गिकरित्या बरा झालेला आहे. तर तुम्ही निसर्गाबरोबर चला, नैसर्गिकरित्या बरे व्हा, आनंदी आयुष्य, हेल्दी लाईफ जगा, हेच मी सांगू इच्छितो. आणि शेवटची एक पंचलाईन आहे, ती सांगून मी माझं हे सेशन संपवतो. अक्सर लोग कहते हैं कि इतनी बड़ी दुनिया में एक होम्योपैथी की छोटी गोली क्या काम करेगी, लेकिन हम तो ये कहते हैं कि होम्योपैथी की छोटी गोली में पूरी दुनिया है. क्या बात है, वाह! खूपच छान. तर मंडळी, आजचा हा 3रा एपिसोड होमिओपॅथिक स्पेशलचा तुम्हाला नक्की आवडला असणार आहे. सरांनी आपल्याला खूप छानरित्या केसेस सांगितलेल्या आहेत की कुठल्या केसेस स्किनच्या असू दे, हेअरफॉलच्या असू दे, डायबिटीज म्हणा, थायरॉईड म्हणा, ह्या सगळ्या केसेस बऱ्याच अंशी होमिओपॅथी ट्रीटमेंटनी बऱ्या होऊ शकतात. तर होमिओपॅथी जे म्हणतात की शास्त्रीय नाही आहे, त्याकरता एक चांगला सरांनी एक पंचलाइन पण दिलेला आहे की एक पूरी दुनिया उस छोटी गोली में समा जाती है अगर आप उस पर विश्वास करो तो. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आरोग्याच्या राजमार्गामध्ये तुम्ही आलात आणि चांगलं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो, पाहत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि पुन्हा आपण भेटू आहोत पुढच्या आपल्या भागात एक नवीन एक्सपर्ट आणि एक नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि होमिओपॅथीवर विश्वास ठेवा. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केअर सेंटर. दिल से दिल तक.